रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही निघालो आहोत तुळशीबागेत, सासू सुना आणि आमचा सहकारी बालगंधर्व ते तुळशीबाग. जर तुम्हाला जायचं असेल, स्वतःची गाडी असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्हाला पार्किंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही रिक्षा करून जाऊ शकता, पार्किंगचा प्रॉब्लेम येणार नाही कारण गर्दी खूप असते. तुळशीबागेत जाण्याच्या अगोदर तुम्हाला भरपूर सारे स्टॉल मिळतील, कानातले मोठे झुमके, गळ्यातील. आणि जर तुम्हाला स्वस्त आणि मस्त व्हरायटी पाहिजे असेल तर तुम्हाला तुळशीबागेच्या आतमध्ये जाणे गरजेचं आहे. आणि ही माझी शाळा सुंदराबाई राठी, इथे माझं शिक्षण झालं. इथून तुळशीबाग सुरू होते. विश्रामबाग वाड्याच्या समोरच खरी सुरू होती ती तुळशीबाग. दहा दुकानं फिरलो तेव्हा एक वस्तू आमच्या सुनबाईंना आवडली, ती म्हणजे डोक्याला लावायचा ब्रोच. गर्दीतून वाट काढायची म्हटलं की डोक्याला ताप. आमचा असिस्टंट विचारत होता, सगळेच दुकानं सारखी दिसतात तर तुम्ही घेताय काय? असिस्टंट कोण हे तुम्हाला मी शेवटी सांगेनच. आता आला आमचं बिंदी स्पॉट. बिंदी स्पॉट मध्ये भरपूर अशा टिकल्या घेतल्या. भूक लागली होती म्हणून अंजीर घेतले. फळं खाना जरा शरीराला चांगलं असतं असं म्हणतात, म्हणून मी ते अंजीर घेतले. आमच्या घरातलं लहान लेकरू आमच्या सुनबाई पेपरमिटच्या गोळ्या त्यांना खूप आवडतात. लगेच त्यांनी हत्ती बाहुलीच्या गोळ्या घेतल्या. व्हरायटी जर बघायच्या असेल तर तुळशीबागेशिवाय ऑप्शन नाही. हे सगळं खरेदी करत असताना तुम्ही जरा पाकिटाकडे लक्ष द्या. पाकिटाकडे पाहून मी डायरेक्ट सुनबाईला ढकलून दिली. व्हरायटीच्या नादामध्ये आमचा खिसा रिकामा व्हायला लागला हे माझ्या लक्षात आलं. पुढे दिसले गणपती बाप्पा. तुळशीबाग गणपती बाप्पाला लांबूनच प्रार्थना केली, आमच्या मनावर थोडासा आमचाच ताबा असू द्या, नाहीतर कमावलेलं सगळं तुळशीबागेतच घालवावं लागेल. शंभर ते 150 पायऱ्या चढल्यावर आमचं दुकान आलं, ते म्हणजे केवल कॉस्मेटिक. इथं आम्ही सर्वजण मेकअपचं साहित्य घेतो. मीच काय हो, आमच्या लावणी क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील कलावंत, मुली सर्व मेकअपचं साहित्य इथं घेतात. नेहमी येण्यामुळे काकाची आणि आमची ओळख झालेलीच होती. काकांनी गेल्या गेल्या भरपूर असं स्वागत केलं, विचारलं कशा आहात, छान आहात का? आणि त्यांनी आमच्या असिस्टंटकडे हात दाखवून विचारलं. त्यांना खरंच वाटलं हा असिस्टंट आहे, पण मंडळी हे आमचे चिरंजीव आहेत. रेग्युलर कस्टमर असल्यामुळे काकांनी मुलींना त्रास देण्यापेक्षा स्वतःच आम्हाला जे काय होय ते दिलं. केवल कॉस्मेटिकच्या शेजारी त्यांचंच ज्वेलरीचं दुकान आहे. खूप सुंदर अशा ज्वेलरी तिथे मिळतात. आम्ही त्या ज्वेलरी पाहायला गेलो. तुम्हालाही ज्वेलरी पाहायची असते तर नक्की या. अचानक खरेदी करताना घड्याळाकडे लक्ष गेलं. पण हा एक सूचना, तुळशीबागेत आल्यानंतर तुम्हाला घड्याळाच्या काट्याकडे लक्ष द्यावंच लागेल, नाहीतर 12चे 3 कधी वाजतील हे तुम्हाला समजणार नाही. तुळशीबागेच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला एका समस्येचा सामना करावा लागला, ते म्हणजे रिक्षावाले. तुळशीबाग ते बालगंधर्व इथे जाण्यासाठी बऱ्याच रिक्षावाल्यांनी आम्हाला नाकारलं. अर्धा किलोमीटर पुढे चालत गेल्याच्या नंतर आम्हाला एक चाचा भेटले. जुनी रिक्षा होती, बिचारे म्हातारे होते, पण काय जाणो त्यांना आमची दया आली आणि त्यांनी आम्हाला रिक्षात घेतलं. रिक्षात बसल्यानंतर चाचांनी आमची विचारपूस केली. आम्ही पुणेकर असून सुद्धा ते आम्हाला सांगत होते की हा शनिवार वाडा, याच्या पाठीमागून आपण चाललेलो आहोत. गर्दी रिक्षावाले का घेत नाहीत, रिक्षावाल्यांच्या काय समस्या आहेत या त्यांनी बोलून दाखव. चाचांना पुढे जाऊन युटर्न करून यावं लागेल म्हणून आम्ही अलीकडेच उतरून घेतलं. त्या गोष्टीचं चाचांना खूप समाधान वाटलं आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. हे सर्व करून आम्ही बालगंधर्वला आलो. आमच्या या व्हिडिओचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.
स्वतःची काळजी घ्या. जय जय रामकृष्ण हरी.